म्हणजे कोणीच खापर दिली नाही, वाढीत टाकलं त्यांना. मग आता ते काय करायचं, आणि मग योग बलाने त्यांनी ती पाठ गरम केली. म्हणले मग ताई नको वाईट वाटून घेऊस, भाज. आणि मग तिने पाठीवर मांडे, म्हणजे पुरणपोळी सारखं. पुरणपोळी, त्या टायमाला तर मग मांडे, ती पाठीवर तिनं भाजले. तर ते ती पाठ किती लाल झाली असेल, म्हणजे किती त्रास होत योगिक असेल. योगिक योग शक्तीमुळे विष्णूचा देवाचाच अवतार या आहे. टायमाला त्यांना त्रास पण होता. मानवी रूप धारण केल्यानंतर आता बघा माणूस काय करते त्यांच्या कर्म काही चुकलं नाही. माणूस गेल्यानंतर त्याची हिंमत करते. आता सोन्याचा कळस काय चढवलाय, काय काय तऱ्हा करतात, पण ज्यावेळेस पाणी दिलं नाही. जेव्हा पाण्याची गरज होती तेव्हा आणि पाणी आई-वडील पाजलं नाही. एवढं पेटेत माती काय लावली. आई वडील देहांत प्रायश्चित्ताला गेले, बघायला चांगलं आहे बघा, आपण सिद्ध भेट. सिद्ध भेटला का? बघायला चांगलं आहे. तर लोकांना ते आई आई बाबा बाबा करून कवटाळायचे, तर लोक ती कर्मठ ब्राह्मण एक वा बाजूला करून ढकलायचे आणि परत नदीत जाऊन म्हणजे आंघोळ आज तेच करायचे. ब्राह्मण तिथं कामाला आहे, बरोबर ना? हा. हे जास्त पापाच्या फळीतच भोगावं लागतं. आणि स्वयं हाच एक श्राप असतो. जे गेले ना, ज्यांना ज्यांना त्रास दिलाय, आज ते स्वयं मंदिरामध्ये आरामात आहे आणि त्यांचे पूजापाठ करण्यासाठी ते लोक आहेत. हे सगळं ते आता तिकडे गेले. हे जास्त पाप पुण्य इथंच भरायचे आहे. तर म्हणून सांगतो, त्यांच्यातच काही लोकांनी माऊलींचं, आता जोग महाराज वगैरे, दांडेकर, अशी त्यांनी खरी वारकऱ्यांची पताका पुढे हे केली. परंपरा स्टार्ट ठेवली अजून पण. म्हणजे कीर्तन वगैरे. कीर्तन वगैरे. आता तुकाराम महाराजांचं